नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 29 जुलै गुरुपौर्णिमा आहे आणि ही गुरुपौर्णिमा येण्याआधी तुम्हाला 7 दिवसांची इच्छापूर्ती स्वामींची सेवा करायची आहे. नशिबात नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. आता ही सेवा तुम्ही अशी करू शकतात की 7वा दिवस गुरुपौर्णिमेचा यायला पाहिजे किंवा मध्ये तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकतात. बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे 29 तारखेला. त्याआधी तुम्ही ही सेवा करू शकतात. 21-22 तारखेला ही सेवा सुरू केली तर तुमचे नक्की 7 दिवस, 7वा दिवस हा 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल. मग 7व्या दिवशी तुमची सेवा संपेल तेव्हा तुम्ही पुरणपोळी, खीर याचा नैवेद्य स्वामींना दाखवा आणि सेवेच्या शेवटच्या दिवशी सांगता करा. आता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात, संध्याकाळी करू शकतात, कोणत्याही एका वेळेस करू शकता. यामध्ये तुम्हाला देवघरासमोर बसून 3 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. त्यानंतर एक वेळेस श्रीसूक्त वाचायचं आहे, एक वेळेस तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला 7 दिवस करायच्या आहेत. तारक मंत्र एक वेळेस, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 3 माळ आणि श्रीसूक्त एक वेळेस. या 3 गोष्टी 7 दिवस केल्या तर तुम्हाला तुमच्या इच्छित फलप्राप्ती नक्की होईल. याचे नियम काय आहेत तर नियम आहे 7 दिवस मांसाहार करू नका, वाईट बोलू नका, वाईट व्यवहार करू नका, व्यसन करू नका, घर पवित्र शुद्ध ठेवा. आणि ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू कराल त्या दिवशी तुमच्या मनातली इच्छा, तुम्हाला काही त्रास आहे, तुमची प्रार्थना, तुमचा संकल्प स्वामींना सांगायला विसरू नका. फक्त पहिल्या दिवशी. मग पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत सेवा करा आणि 7व्या दिवशीच सेवा झाल्यानंतर गोडधोड नैवेद्य दाखवा. 8व्या दिवशी नाही. 7वा दिवस गुरुपौर्णिमेचा यायला पाहिजे, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर नक्की ही सेवा करा. नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.